गंगापूर रोडवरील सुप्रसिद्ध नवशा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। नवसाला पावणारा अशी ओळख असलेलं नवशा गणपती मंदिर नदी किनारी प्रसन्न वातावरणात असल्यानं ते एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले। येथील श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची रोजच गर्दी असते। आज अंगारिका चतुर्थी निमित्त मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी संवाद साधला। नवशा गणपती नवसाला पावतो असा अनुभव लाखो भाविकांना आलाय। आज मंगळी चतुर्थी आहे, वर्षानंतर मंगळी चतुर्थी आली आहे। नवशा गणपतीला जे बी लोक भाविक येतात त्यांचा नवस पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही असा अनुभव खूप लोकांना आलेला आहे। आज अंगारकीचे चतुर्थीनिमित्त लोक उपवास धरतात। आम्ही इथं नवशा गणपती ट्रस्टच्या वतीनं इथं पालखी सोहळा साजरा केलेला आहे। दर अंगारकी चतुर्थीला आणि गणेश जयंतीला आम्ही पालखी काढतो। अंगारिका चतुर्थी निमित्त रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीचं गणेश भक्तांनी मोठ्या संख्येनं दर्शन घेतलं। श्री गणरायाच्या आवडत्या दुर्वा आणि जास्वंदीची लाल फुलं भाविकांनी अर्पण केली। उपनगर येथील प्रख्यात श्री इच्छामणी गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी चांगलीच गर्दी केली होती। नियमित दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांबरोबरच अंगारिका चतुर्थी निमित्त महानगरच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी आले होते। या गणेशाच्या दर्शनामुळे मनात प्रगट केलेली इच्छा पूर्ण होते असे भाविक सांगतात। श्री इच्छामणी गणेश मंदिर ट्रस्ट आणि अर्पण रक्तपेढीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती विश्वस्त प्रकाश सोमवंशी यांनी दिली। अनेक विविध समाजोपयोगी काम आम्ही करत असतो या परिसरामध्ये इच्छामणीच्या उपनगरच्या, आणि आमचा विशेष कार्यक्रम असतो हा रक्तदान शिबिराचा, की जो आम्ही गेल्या 18 वर्षापासून राबवतो आहे। या ठिकाणी दर अंगारकी चतुर्थीला सातत्याने आम्ही हे शिबिर घेत असतो। तर साधारणपणे 250 बॅग्स आम्ही दर अंगारकी चतुर्थीला सरासरी या ठिकाणी गोळा करतो, आणि अर्ध्या रात्री जरी या परिसरात कोणाला रक्त लागलं तर अर्पण रक्तपेढी आम्हाला मदत करते। शहरातील विविध गणेश मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। सर्वांच्या सोबत सी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, सचिन गायकवाड आणि सुनील पगारे, नाशिक।